नमस्कार मंडळी, आज बनवूया आपण दुधी भोपळ्याचे पराठे। त्यासाठी ना सगळ्यात पहिलं 2 वाटी पिठामध्ये ना मीठ टाकून सैलसर असं मळून ठेवलं। त्यानंतर एक भोपळा घेतला, त्याच्यावरली साल काढून त्याचे 4 तुकडे करून घेतले, धुवून घेतला। त्यानंतर ना खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतला। त्यानंतर लगेच सुती कपड्यामध्ये भोपळा काढून घ्यायचा आणि कसकटून असं यायचं ना, सगळं पाणी काढून घ्यायचं, पाणी थोडंही ठेवायचं नाही। त्यानंतर पाणी पिळलेला भोपळा ताटामध्ये काढून घ्यायचा, असं मोकळा करून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये ना काही मसाले ॲड करायचे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळदी पावडर घालून घ्यायचं। त्यानंतर लसूण ना मी 2-3 पाकळ्या खिसून घातलेला आहे, अद्रक ही खिसूनच घातलेलं आहे, तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट वापरू शकता। त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि इथं मी मिक्सरला ना शेव बारीक करून घेतला होता, शेव घालून घेतला। शेवानं ना छान चव पण येते पराठ्याला आणि बाइंडिंग पण छान येते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता स्टफिंग तयार झाले तर एक पोळपाट घेतलाय, त्याच्यावर ना कागद टाकून घेतला आणि ना कपडा टाकून घेतला। कपडा टाकल्यानं ना पराठा चिटकत नाही पोळपाटाला आणि ना फुटत नाही, त्याच्यामुळं कपडा टाकून घेतला। त्यानंतर ना चपाती करण्यासाठी जेवढं पीठ लागतं तेवढा उंडा करून घेतला। त्यानंतर त्याची पारी तयार करून घेतली, त्याच्यामध्ये 1-2 ते 3 चमचे ना स्टफिंग भरली आणि छान असं पोळीचा उंडा तयार करतात तसा उंडा तयार करून घेतला। त्यानंतर पिठामध्ये डिप केला आणि हातानं असं प्रेस करून ना छान असं पसरवून घेतलं, म्हणजे ना काटोकाट स्टफिंग पसरली जाते। त्याच्यामुळे हलक्या हातानं छान असा पराठा तयार करून घेतला। तवा गरम झाला होता, तेल टाकून घेतलं, तुम्ही इथं बटरही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता। त्यानंतर पराठा टाकून घेतला आणि खाल्ल्या साईडनं 2 मिनटं चांगलं भाजून घेतलं, दोन्ही साईडनं 2-2 मिनटं चांगलं असं भाजून घेतलं आणि ना मस्त असा आपला दुधी भोपळ्याचा टम्म फुगलेला पराठा तयार झालेला आहे। दह्यासोबत, लोणच्यासोबत, चटणीसोबत, कशासोबतही खाऊ शकता, खूप छान लागतात। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता पराठा किती छान झालेला आहे आणि याची स्टफिंग बघा काटोकाट अशी पसरलेली आहे।